हाय सर्वांना, कशा आहात? बरे आहात का? पण मस्त मजेत आहे. आणि चला आता जेवण करायचं आहे मस्तपैकी. चण्याचं कालवण बनवलं आहे बघा. चणे काल भिजायला टाकलेले, चण्याचं कालवण बनवलं आहे. बाजरीची भाकर आहे. छान असं आमलेट बनवलं आहे. तर मस्तपैकी जेवण करायचं आहे. आणि घरातलं काम आवरलं. थोडेसे राहिलेत भांडे आता घासायचे, तर नंतर घासणार आहे मी. चला पहिला अगोदर जेवण करून घ्यावं, मग बाकीचं काम आपण राहिलेलं नंतर करू. छान असं आता. आणि बाहेर पाऊस पडतोय बघा, तुम्हाला दाखवते. पावसाला काय आता दम नाही आहे बा. पाऊस सारखाच येतोय बघा. येतोय का? दिसतोय का? आता म्हणजे असं आता उजेड दिसतोय, संध्याकाळी खूप अंधार दिसतोय या साईडने, आहे ना. पाऊस चालूच आहे बघा. आणि समोरची बिल्डिंग ना पाडते, आता जुनी झाली ना, तर पाडायचं काम चालू आहे आता पलीकडच्या साईडनी. आमलेट बनवला आहे मस्तपैकी. कोथिंबीर टाकली, हिरवी मिरची टाकली मस्तपैकी. हे सकाळी कालवण बनवलेलं आहे मस्त लाल मसाल्यात, आपला घरचा मसाला. बाजरीची भाकर आहे. रात्रीची चपात्या केल्या होत्या, सकाळी आहे चपाती, पण आता मला बाजरीची भाकर खायची आहे. तर मी काय शिजलेली भाकर वगैरे मी टाकून देत नाही, खात असते बरं का. हे बघा, अन्न टाकून द्यायचं नाही कधीच. मी शिळी भाकर असू द्या, शिळी चपाती असू द्या, खाते मी. हिरवी मिरची टाकली, कोथिंबीर टाकली आहे. थोडेसे भांडे राहिले, आता नंतर घासणार आहे. आमलेट झाला आहे तयार मस्तपैकी. त्याच्यानं टोमॅटो आणले बघा, अर्धा किलो. हिरवी मिरची टाकल्यामुळे ठसका झाला. करते जेवण आता. जेवण करायला मस्तपैकी चण्याचं कालवण, बाजरीची भाकर, आमलेट, छान असं जेवण आहे. तर या जेवण करायला. तर बाकीचा व्हिडिओ आपण नंतर जेवण बनवल्यावर नंतर बोलते. आता ठसका आला खूप. हा झाला का चहा पाणी? माझं तर चहा पाणी नाही झालं बरं का अजून. आत्ता झाले बाजारातून आणि दूध वगैरे आणले, गरम करायला ठेवलं इथं. आता चहा बनवायचा आहे मला. आणि येताना आली आहे पनीर घेऊन बघा. आता पनीरची भाजी बनवायची आहे मस्त, बटाटा टाकून आणि थोडे वाटाणे टाकून. वाटाणे खूप महाग झाले. वाटाण्याच्या शेंगा थोड्याशा आणल्यात मी, 20 रुपयाच्या एवढ्या आल्यात बघा. थोड्याच आल्यात, दाखवते तुम्हाला. खूप महाग आहे. 20 रुपयाच्या दिल्यात बघा. आता म्हटलं जाऊ द्या, घ्यावं लागते, काय करायचं. आणि पनीर आणले, बटाटे आणले 1 किलो येताना. हे बघा, मिरची, कोथिंबीर, मिरच्या सगळं आणले. टोमॅटो दुपारीच आणले. चिकन आणले थोडंसं. आपल्याला 1 बटाटा टाकून पनीर बनवायचं आहे. आणि हे चिकन असं सुक्कं बनवायचं थोडं मुलासाठी. थोडंच आणले, 1/2 किलोच आणले. तर छान असं दूध गरम होते. आता मी चहा बनवते मस्तपैकी. भांडे घासायचे राहिले, आता भांडे घासून घेते. चिकन धुवून टाकते आता गॅसवर शिजायला. आणि मग आपण पनीरच्या भाजीची तयारी करू. तोपर्यंत मग चिकन शिजेल, तोपर्यंत भांडे वगैरे घासून घेते. पहिला मग चहा बनवते, दूध गरम झालं. आता चिकन धुवून घेते.
जेवण बनवावं लागेल. उशीर झालेला आहे जेवण बनवायला. कामून आले लगेच काम नाही करू वाटत. थोडंसं आराम करावं वाटतो. अर्धा तास आराम केला थोडासा. झोप लागली तर तशी झोप लागून जाईल, मग उशीर होईल. त्याच्यामुळे मग काय लवकर उठले. चला मीठ टाकते, हळद टाकते, मसाला टाकते. मीठ डब्यात काढावं लागेल. संपले डब्यात छोटे डबे. हळद टाकते आणि मसाला टाकते. तेल टाकते थोडंसं. तेल मी ह्या बरणीत काढून ठेवते. एक पिशवी सोडली ना तर बरोबर याच्यात बसतं. तर किटली आहे बरं का माझ्याकडं, पण मी घासून धुवून ठेवली. एकदम म्हणजे चिकट होती, लई खराब होती ती किटली. मग एका पिशवीत त्या याच्या बरणीमध्ये बरोबर बसतंय. तर याच्यातच ठेवते मी. आता ही घासून घेते. थोडी चिकट झाली तर ही निघते लवकर. आणि स्टीलची किटली आहे तेलाची, पण मी ठेवून दिली घासून. ती असे तेलकट हात लागून पिठाचे हात लागून ना एकदम खराब होती. त्याच्यामुळे मी आता हे 1-2 महिन्यापासून याच्यामध्येच मी तेल सोडते. तर म्हटलं चला जाऊ द्या, काय होत नाही. एक पिशवी आरामशीर बसते याच्यामध्ये. थोडासा भात टाकायचा आता याच्यामध्ये. थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. कारण रोज जास्त भात करून ना फेकण्यात जातोय. आणि मी तरी एकटी म्हणजे थोडं खाऊ शिळा भात थोडंच बनवणार आहे. जास्त बनवते म्हणजे फेकून द्यावा लागतं असं. आणि मला तुम्हाला तर माहिती, मला भाकर आवडते बाजरीची. कोणत्याही कालवणामध्ये मला बाजरीची भाकर आवडते. आणि एकदा भाकर खाल्ली ना मी, मग मला भात नाही खाऊ वाटत. मग पोट भरून जातं माझं भाकर खाल्ल्यावर. मग माझ्या वाट्याचा भात तसाच राहून जातो. मग कधी मी गरम करून नेते, फ्राय बनवून नेते कामावर म्हणजे असं. आणि मग रोज तरी काय करणार ना, कंटाळा येतो ना खाऊन काय करणार. मग आता थोडंच टाकते.
टाकून ठेवते म्हणजे लक्षात राहील. नाही टाकलं का मग तसंच असं होतं, मग टाकले की नाही मीठ मग असं होतं, मग डबल होऊन जातं. थोडंसं टाकते. आता हे शेंगा एवढ्या 20 रुपयाच्या आणल्या मी तुम्हाला दाखवलं. एवढ्या महाग शेंगा पण आता म्हणजे चला जाऊ द्या, थोड्याशा घ्यावं. पनीरमध्ये जरा बरं वाटतं. एक बटाटा टाकायचा, बटाटा टाकते. दूध गरम होते, पहिला चहा बनवते. बटाटा लय मोठा होता, जरा छोटा घेते. बटाटा एवढा. पुसावं लागतं ओले झाल्यावर. तिथे बघा शेंगा सोलून घेतल्या तर किती निघल्या शेंगा बघा. 20 रुपयाच्या आणल्यात. एवढेच निघलेत वाटाणे. एवढेच वाटाणे निघले त्याच्यात. आता हे तांदूळ घेतले धुवून 2-3 पाण्याने मीठ टाकलंय. भात करायचा. हे चिकन शिजतंय मस्तपैकी. इकडे सुक्कं बनवायचं आहे. थोडं दूध गरम होतं. इकडे चहा बनवते. आणि बटाटा घेतला. भाजी बनवायची आहे. भांडे राहिले घासायचे अजून. खूप मोठं होत आहे. आता रेसिपी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला, व्हिडिओ कशी वाटते सांगा नक्की. आणि पूर्ण बघत जा. आवडलं तर लाईक करत जा. छान अशा कमेंट करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. चला बाय बाय.